आले सगळे. चला आपण स्टार्ट करूया. आज आज काय झालंय की आपण बऱ्याच जणांनी बघितला असेल हा मूवी. सिक्रेट मूवी बघितलाय का? त्या सिक्रेट मूवी मध्ये ती लेडी नाही का सकाळी उठते रागात आणि मग तिचं टूथपेस्ट पण पडतं, मग तिला हे पण लागते, ठेच लागते, सगळं होतं, काय काय होतं, तिचे भांडणं होतात. ते जे जे होतं ना, तर तिचा सकाळ खराब झाल्यामुळे सगळं होतं. तसं काहीतरी झालंय आज माझं. म्हणजे जरी आपण किती पॉझिटिव्हिटी केली ना, मला आज उठायला उठायला लेट झालं थोडंसं. आणि इराचा आज मराठी दिवस होता, तर मला जायचं, तिची तयारी करायची होती. तर मला उठल्या उठल्या घड्याळ पाहिल्या पाहिल्या ती थोडी निगेटिव्हिटी आली की मी लेट झाली. आणि तिचं मी आवरू शकेल का एवढ्या वेळात? तर एक मिनिट हा. तर ते झाल्यामुळे मी सकाळपासून म्हणजे अशी घाई घाई घाई, तर माझा पूर्ण दिवस घाईत गेला. आणि त्या गोष्टीमुळे संध्याकाळी पण हे झालं की म्हणजे दुपारीच तुम्ही मेसेज बघितले असेल रेकॉर्डिंगचे सगळे. तर 2 रेकॉर्डिंग माझ्या काही केल्या त्या रिट्राईव्ह होत नाहीये, त्या ड्राईव्हवर नाहीये, त्या सगळ्या नाहीये, त्या लिंक वर्क होत नाहीये. त्या गोष्टीमुळे मला अजून त्रास याचा झाला की 2-2.5 तास, 2.5-3 तास असतील, 1.5-1.5 तास जरी असेल, सव्वा तास असेल, जे माझं बोललेल्या 2 रेकॉर्डिंग आहेत त्या 7 आणि 8 डेजच्या, त्या सापडल्याच नाही मला. मी काल दुपारी 2 तास कम्प्युटरवर सगळं ट्राय केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि मी आतापर्यंत ज्या पण गोष्टी शिकते, ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅजिक बुक, सगळा ग्रॅटिट्यूड, तो माझा स्वतःचा असं कस लागत होता की मी पॉझिटिव्ह कसं राहू या सगळ्या, म्हणजे एका नंतर एक अशा गोष्टी होत होत्या की सगळ्याच अशा कुठून तरी निगेटिव्ह निगेटिव्ह होत होत्या. आणि ते जास्त तर त्या रेकॉर्डिंगचं झालं, कारण मला त्या रेकॉर्डिंगचा काही गोष्टी अजून करायच्या होत्या. एकत्र टोटल आपण एक पहिलं सेशन घेतलंय, तर टोटल सगळ्या रेकॉर्डिंग असल्या पाहिजे असं होतं. नेट गेलं का? नाही ना? हा. तर ते सगळं झालं आणि आता पण संध्याकाळी माझी परत वेगळी धावपळ झाली, त्याच्यामुळे आज लेट झालं त्याच्यामुळे. पण मी त्याच्यातून पण त्या निगेटिव्हिटी पण मधनं पण थोड्या वेळ रेंगाळली, सगळं झालं. मी पॉज होतोय का माझा व्हिडिओ? मलाच पॉज दिसतोय. तर असं त्या सगळ्या निगेटिव्हिटी मधनं बाहेर येण्यासाठी मग मी थोडं दुपारी पॉज घेतला, शांत बसली. आणि स्वतः परत ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हे ते करत स्वतःच सगळं आपलं नाही का, आपण विखुरल्या गेलेली परत एनर्जी आपण आणतो जोडून, आणि आपण शिकवतोय तर आपल्याला कसं ते बाउन्स बॅक करता आलं पाहिजे, ते कमीत कमी वेळात आलं पाहिजे. हे सगळे लेसन आज मला लर्न झाले. आणि असं आपण म्हणतो ना की आपण आता खूप पॉझिटिव्ह झालोय आणि मग आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही, असं नसतं. थोडंफार असं असतं की किती पॉझिटिव्हिटी आपली असली, काही पण असलं, आता आपण बुद्धत्वाला प्राप्त नाही झालोय अजून, तर निर्वाण अवस्था आपली आली नाहीये, किंवा आपण एकदम संन्यासी पण झालो नाहीये. त्याच्यामुळे निगेटिव्हिटी सिच्युएशन्स लाईफमध्ये येतच असणार आहे. पण आता पहिले कसं होतं की आपण 8-10 दिवस त्या निगेटिव्हिटीत राहायचो, कधी 8 तास राहायचो, 4 तास राहायचो. मग आता मी थोडंसं त्या टाइम झोन कमी झालाय माझा, की म्हणजे एखादा तास राहू शकते किंवा अर्धा तास, जर छोटी गोष्ट असेल तर पटकन क्विक आपण बाउन्स बॅक करू शकतो. तर मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगते की असं नाही की आपण पॉझिटिव्हिटी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्या म्हणजे निगेटिव्ह सिच्युएशन येणार नाही. ते येऊ शकतात, खूप येऊ शकतात, पण आपण त्याच्यात पण स्टेबल कसं राहायचं त्याच्यात पण आपण. आणि माझा नेमका तोच चॅप्टर गेला त्या रेकॉर्डिंगचा, की ज्याच्यामध्ये तेच चॅप्टर आहे की पॉझिटिव्ह कोणतं, वे आउट ऑफ निगेटिव्हिटी, जे चॅप्टर आहे ना, ते त्याच चॅप्टरची रेकॉर्डिंग गेली आहे. काय होतं ते चॅप्टरचं नाव? वे आउट ऑफ निगेटिव्हिटी मला आठवतंय, द मॅजिकल वे आउट ऑफ निगेटिव्हिटी. तोच चॅप्टरची रेकॉर्डिंग गेली. तर निगेटिव्हिटी मधनं पण आपण पॉझिटिव्ह कसं व्हायचं, तर ते लर्निंग आज मला पूर्ण होतं. आणि आपल्या सगळ्या जेवढ्या प्रॅक्टिसेस आहे त्याचा जेव्हा कस लागतो तेव्हा आपल्याला अजून शिकायला मिळतं की ते कसं. कारण गुडी गुडी असताना तर सगळेच पॉझिटिव्ह फील करू शकतात, पण जेव्हा सगळं एकत्र येतं तेव्हा आपण शिकायचं. तर चलो आज आपण बुक स्टार्ट करूया. ऑलरेडी लेट झालंय, बट हे शेअरिंग लाईफ लेसन होतं. आपला 24 चॅप्टर सुरू झालाय आज, द मॅजिक वँड. कालचा आपला होता द मॅजिकल एअर वी ब्रीथ. तर किती जणांनी आज केलंय ते? कारण तो सोपा चॅप्टर होता. सोपा म्हणजे अवघड पण होता, डीप होता. सोपा म्हणजे सोपा होता पण डीप चॅप्टर होता. की फक्त श्वासावर तुम्हाला लक्ष द्यायचंय. तर श्वासातच आपण अवेअर राहू शकतोय का आपल्या श्वासांचं, ते बघायचं होतं. तर त्याच्यामध्ये माइंड आणि तुमची बॉडी काम होते.
तर मी मॅजिकल फुटस्टेप आज केल्या, मॅजिकल ब्रेथ खूप वेळा केलं मला स्वतःला ग्राउंडिंग करायला. तर तुम्ही आज कोणी केलं असेल त्यांनी मेसेजमध्ये हो म्हणा की केलंय आज मॅजिकल, म्हणजे एअर वी ब्रीथ, त्याचा ग्रेटफुलनेस. तर त्या त्या चॅप्टरमध्ये आज मी एक अजून अशी शेअरिंग ऐकली एका लेडीची की ते खूप, ती म्हणजे ते खूप श्रीमंत आहेत ऑलरेडी, आणि त्यांचं म्हणजे ती लेडी जी आहे ती स्वतःच्या बलबुत्यावर करोडपती झाली होती, मोठा बिझनेस आणि दिसायला पण छान, पूर्ण फिट बॉडी, सगळं सगळं छान होतं. आणि वेगळा एक कॉन्फिडन्स, मग थोडा अॅरोगन्स यायला लागतो ना, अहंकार यायला लागतो की बा माझ्या पायावर मी सगळं केलं, मी स्वतः माझं जग निर्माण केलं, माझं माझं कोणी हे नव्हतं, गाईड नव्हतं, किंवा कोणी मला प्रॉपर्टी दिलेली नाही आई वडिलांनी, मी स्वतः सेल्फ मेड आहे, असं तसं थोडाफार अॅरोगन्स येतोच, आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं. तर ते बोलले की आम्हाला असं मनालीला आणि त्याच्या पुढे लडाखला फिरायला जायचं होतं, तर सगळे फोर व्हीलर मध्ये जाऊ असा त्यांचा ग्रुप एक गेला, फॅमिली ग्रुप, 2-4 फॅमिली, फ्रेंड्स ग्रुप, असे सगळे फॅमिली गेले. तर ज्यांना कम्फर्टेबल नव्हतं त्यांनी कार घेतल्या, आणि ज्यांनी कम्फर्टेबल होतं त्यांनी हे घेतल्या, म्हणजे ते बाईकवर जातात ना लडाखला, एकदम रोड ट्रिप वगैरे करून ऍडव्हेंचरस, तर तसं. आणि त्या सगळ्यांकडे ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळं त्यांनी घेतलेली, सगळी काळजी घेतली. आणि त्यांनी मनालीच्या आधी की नंतर कुठेतरी स्टे केला रात्री, पण त्या तिथे जाऊन पूर्ण बर्फ वगैरे बघत ते ट्रॅव्हल करत गेले तिथे, छान एन्जॉय करत, आणि एकदम फुल अँड फिट अँड फाईन. कारण लडाखला जायच्या आधी म्हणजे आपली बॉडीची टेस्ट घ्यावी लागते, कारण कालच मी म्हटलं की जर आपण हवा नीट श्वासोश्वास नाही करू शकलो तर तिथे ऑक्सिजन कमी असतो, त्यामुळे बऱ्याच जणांना लडाखला जायला त्रास होतो. तर त्या ज्या लेडी होत्या त्या एकदम फिट अँड फाईन होत्या. मग तिथे जाऊन त्यांना त्या स्टे केला, रात्री मुक्कामी राहिले एका हॉटेलला, चेक इन केलं, आणि थोड्या वेळ सगळे बरे होते. अचानक सगळ्यांना असं झालं, अस्वस्थ अस्वस्थ व्हायला लागलं, आणि सगळ्यांना उलट्या व्हायला लागल्या, उलट्या आणि असं बेचैनी, आणि त्याच्यामध्ये त्यांना उलट्या काहींना झाल्या, ठीक होतं, पोट दुखलं किंवा अस्वस्थ नाही का आपल्याला सफोकेशन वाटतं तसं झालं. पण त्या लेडीला इतका त्रास व्हायला लागला श्वास घ्यायला की तिला ऑक्सिजनच मिळत नव्हता अजिबात, म्हणजे ती सर्वाईव्ह होईल की नाही अशा लेवलचा, आणि इतकी बेचैनी, इतकी बेचैनी. आणि तिथे आता बर्फात तुम्ही गेले असाल कोणी मनालीला वगैरे तिकडे, तर लवकर काही मिळत नाही, कारण लांब लांब पर्यंत बर्फ वादी, आणि रस्ते पण छोटे, ते डोंगरावर चढ उतार, खूप बारीक रस्ते, कधी बर्फ साचलेला. तिथे लवकर त्यांना हे मिळालं नाही, म्हणजे लवकर तर दवाखाना नव्हता. मग एक मिलिटरी हॉस्पिटलला ते गेले, आणि त्या बाईला असं झालं की तिथे त्यांनी थोड्या वेळ ट्रीट केलं, ते ऑक्सिजन पण सिलेंडर तिला लावला, पण तरी तो श्वासोश्वास तिला घेता येत नव्हता. ती बोलली त्या क्षणी मला असं झालं होतं, माझी करोडोची प्रॉपर्टी आहे, इतके बंगले आहेत, गाडी आहेत, शोरूम्स आहे, सगळं आहे, जो मला मागेल जे त्याला मी ते देईल, पण मला त्यावेळेस श्वास द्या. म्हणजे फक्त सगळे रिलेटिव्ह आहे, सगळे घरचे फॅमिली मेंबर, हिरे जवारात सगळं आहे, पण त्या क्षणी ती एका एका श्वासाला तरसली होती. आणि त्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये रूल असा होता की रात्री स्टे नाही करू शकत, काही रूल्स असतील तिथले, तर ते, आणि लेडीज तर स्टे करू शकत नाही, ऍडमिट करून नाही घेत ते बाहेरच्यांना, असं होतं. तर त्यांनी थोडी हेल्प केली, थोडं रिकव्हर केलं, आणि त्यांना नंतर हॉटेलला जायला लागलं. तर ती रात्र त्यांनी जी काढली, आणि ते तिथून ते परत त्यांच्या प्लेसला यायला जो वेळ लागला, त्या माईची फक्त ऑक्सिजनची काय किंमत आहे, म्हणजे जो अहंकार आला होता तो एका ऑक्सिजननी घालून दिला, म्हणजे गेला त्यांचा अहंकार, की आपल्याला हवा आणि आपले श्वास किती महत्वाचे, की आपण काही केलं. आणि हवा आणि श्वास जो महत्वाचा आहे ना, तो याच्यासाठी पण, की आपल्याला नाही का दुसऱ्याची संपत्ती बघून म्हणजे जेलसी होऊ शकते, दुसऱ्याचं पैसा गाडी बघून जेलसी होऊ शकते, कोणाची तब्येत फिट आहे, कोणाचे हेअर छान आहे, स्किन छान आहे, त्याची जेलसी होऊ शकते, किंवा कंपॅरिझन होऊ शकते. पण श्वासाची कधी होते का आपल्याला? कोणीच नाही, की श्वास हा जास्त घेतोय आणि मी जास्त घेते, का मी कमी घेते, तो जास्त घेतोय त्याला जास्त श्वास मिळाला, किंवा उद्या मला श्वास मिळेल की नाही. कधीच नाही. आपल्याला अबंडन्स ऑफ एअर आहे, अबंडन्स ऑफ ऑक्सिजन आहे, आपल्याला ही चिंता नाही होत की 1 वर्षाने मला श्वास मिळेल की नाही. आपल्याला जसं पैशाची चिंता होते की पुढच्या वर्षी मला किती पैसे मिळतील, पुढच्या वर्षी अजून 10 वर्षांनी, रिटायरमेंट नंतर, मुलांच्या एज्युकेशनला, जी आपल्याला सतत काळजी, चिंता फ्युचरची, माझी हेल्थ ठीक राहील की नाही, तब्येत चांगली राहील की नाही, रिलेशनशिप असेच राहतील का प्रेमळ, ह्या सगळ्याची चिंता होऊ शकते. पण आपल्याला उद्या श्वास मिळेल की नाही, म्हणजे जीव गेला तर ते नाहीच मिळणार, बट आपण जर 60-70 वर्ष जिवंत राहिलो तर आपल्याला श्वास तर मिळणारच आहे, इतका अबंडंट आहे. आणि त्याला कुठलीही कंपॅरिझन, कुठलाही धर्म, जात, द्वेष, पंथ नाहीये, तो इतका न्यूट्रल आहे. म्हणून जास्तीत जास्त श्वासावर जेवढे लक्ष देऊन आपण थँकफुलनेस करू ना, तो जास्तीत जास्त आपल्याला कमाई करून देणार आहे ग्रॅटिट्यूडची. जे आपण म्हणतोय ना की पुण्य कमवायचं सिल्वर कॉईन की गोल्डन कॉईन की स्टीलचा, तर गोल्डन कॉईन जास्त करून श्वासावर मिळणार आहे.
कारण सगळे संन्यासी, साधू, पुरुष, ऋषी सगळे किंवा अल्ला मानणारे पण सगळे जेव्हा अल्लाहू म्हणतात, ते कोणाचं नाव घेतात, जिजसचं घेतली असतील तर ते श्वासाच्या गतीने ते घेतात. तर त्यामुळे मॅजिकल एअर यू ब्रीथ त्याचा जास्तीत जास्त तुम्ही, आणि ते फ्री आहे, कधीही करू शकता, तो जास्तीत जास्त करा आणि जास्तीत जास्त कमाई तुमच्यासाठी करा. आणि मग आजच्या चॅप्टर मध्ये हे शिकणार आहे आपण की मॅजिक वॅन्ड म्हणजे आपण काय, जादूची छडी ती तिने ठेवली आहे. ते जादूची छडी म्हणजे त्या जादूच्या पर्सनचा जो बॉक्स असतो, त्याची टोपी असते आणि त्याच्या हातात जादूची छडी असते, तर ती आपण दुसऱ्यांवर यूज करून कसं जादू करू शकतो दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये, तर ते आज आपल्याला शिकायचंय. तर आपण दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये तेव्हाच जादू करू शकतो जेव्हा आपलं लाईफ चांगलं आहे. आपलंच लाईफ फटेहाल पडलेलं आहे आणि आपण दुसऱ्याच्या लाईफ मध्ये आपण काय जादू करू. त्यामुळे आपल्याला पहिले ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस कमवणं, आपला लॉ ऑफ अट्रॅक्शन, आपली एनर्जी हाय ठेवणं, आपण जास्तीत जास्त थँकफुलनेस मध्ये राहिलो, कृतज्ञतेत राहिलो, तर आपले स्वप्न पहिले मॅनिफेस्ट होतील आणि मग आपण दुसऱ्याची हेल्प करू शकू. तर आता हे दुसऱ्याच्या हेल्प करण्यासाठी आपले आधीचे सगळे चॅप्टर होते ते आपल्या आपल्या कमाई केल्या. आता आपण ह्याच्या पुढे ऍडव्हान्स चॅप्टर मध्ये दुसऱ्यासाठी काही काम करू शकतो. म्हणजे दुसऱ्यासाठी म्हणजे आपल्या घरचे, जसं आपल्याला वाटतं की नवऱ्याला माझ्या जॉब लागावा, चांगला हायर सॅलरी मिळावी, मुलांचं एज्युकेशन नीट व्हावं, की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, आई वडिलांचं काहीतरी सेटलमेंट व्हावं, भावाचं काहीतरी व्हावं, किंवा मग कोणासाठी पण आपण विश करतो, जसं आपले सासू सासरे, कोणी घरातले मेंबर, त्यांच्यासाठी. तर आपण आधी काय सांगतात की स्वतःला ऑक्सिजन मास्क लावा एरोप्लेन मध्ये आणि मग दुसऱ्याला लावा. तर आधी स्वतःचे स्वप्न मॅनिफेस्ट करा, स्वतः ग्रॅटिट्यूड चांगला यूज करा आणि मग दुसऱ्याला आपण ब्लेसिंग देऊ शकतो. तर हॅव यू एव्हर विश्ड यू हॅड मॅजिक वॅन्ड सो दॅट कुड जस्ट वेव युअर वॅन्ड अँड हेल्प द पीपल यू लव्ह वेल? तर तुम्हाला कधी असं वाटलंय का आपल्याकडे अशी एक जादूची छडी असती आणि आपण सगळ्यांवर अशी ती फिरवली असती आणि सगळ्या पीपल म्हणजे आपल्या आवडतीचे जे लोक आहेत ज्यांच्यावर आपण प्रेम करतो त्यांचं सगळं लाईफच बदलून टाकू, आपलं पण त्यांचं पण, असं आपल्याला वाटतंच ना. तर वेल, टुडेज मॅजिकल प्रॅक्टिस विल शो यू हाऊ यू कॅन यूज लाईफ रिअल मॅजिकल वॅन टू हेल्प अदर्स. तर आजचा चॅप्टर आपल्याला दाखवणार आहे की आपण कसं हेल्प करू शकतो. तर वेन यू fervently want to help another person, you have immense power. But when you direct that power with gratitude, you really do have a magic wand that can help the people you care about. तर आपल्याला दुसऱ्या पर्सनला जर मदत करायची असेल तर त्याला इमेन्स पॉवर लागेल, कारण आधी स्वतःला हेल्प करू शकतो आणि दुसऱ्याला करायची तर थोडी पॉवर जास्त लागेल ना. आपल्याला स्वतःला उचलायला आपल्याला पटकन उठून जातो आपण, पण दुसऱ्याला खाली बसलेल्याला उठवायला आपल्याला जास्त शक्ती लागते. तसं आपला ग्रॅटिट्यूड, मी ज्या कमाई केल्या या 21-22 दिवसात, ज्या मी कमाई केल्या, थँकफुलनेस जो कमवला, कृतज्ञता, पुण्य जे मी कमवलं, ते डायरेक्ट करायचे दुसऱ्यांच्याकडे आपल्याला, तर त्याला जास्त पॉवर लागेल. तर यू रिअली डू हॅव मॅजिक वॅन दॅट कॅन हेल्प द पीपल यू केअर अबाउट. पण आपण लोकांची काळजी करतो, आपल्या घरातल्यांची काळजी करतो, तर आपल्याला वाटतं की त्यांच्याही लाईफमध्ये काही चेंजेस व्हावे, त्यांचं भलं व्हावं, तर आपल्याला ते करता येईल असं. म्हणजे आपलं ड्रीम मॅनिफेस्ट आपले पण करतो आणि नवऱ्याचे, मुलांचे, सासू सासरे, आई वडील सगळ्यांचे करतो असं. The energy flows where your attention goes. And so when you direct the energy of gratitude towards another person's needs, that's where the energy goes. तर आपलं एनर्जी जी कुठे फ्लो होते, जिथे अटेन्शन जातं तिथेच फ्लो होते. सो व्हेन यू डिरेक्ट द एनर्जी ऑफ ग्रॅटिट्यूड, तर आपली ग्रॅटिट्यूडची, कृतज्ञतेची एनर्जी आहे, ती दुसऱ्या माणसाला दिली तर तिकडे ती जाईल. दिस इज द व्हेरी रिझन वाय जीजस सेड थँक यू बिफोर ही परफॉर्म्ड अ मिरॅकल. तर जीजस पहिले, म्हणजे जीजसच्या ज्या स्टोरीज आहे येशू ख्रिस्ताच्या, की त्याने लोकांना बरं केलं, दुःखातनं काढलं, अशा ज्या स्टोरीज आहे, ते चमत्कार करायच्या पहिले तो थँक्यू म्हटला. कारण ग्रॅटिट्यूडच्या पॉवरने, त्या कृतज्ञतेच्या पॉवरने दुसऱ्याला बरं वाटणार आहे ना, तेव्हा तो चमत्कार होणार आहे. तर तसं आहे ते. तर तो मिरॅकल म्हणजे जादू हीच आहे, कृतज्ञते. ग्रॅटिट्यूड इज अन इनविजिबल बट रिअल फोर्स ऑफ एनर्जी, अँड कपल्ड विथ द एनर्जी ऑफ युअर डिझायर, इट इज जस्ट लाईक हॅव्हिंग अ मॅजिक वॅन्ड. तर ग्रॅटिट्यूड असं आहे की इनविजिबल आहे, जे आपल्याला दिसत नाहीये. आपण जी कृतज्ञता, आभार, जे देवाचे आभार मानतो, युनिव्हर्सचे आभार मानतो, ते दिसत नाहीये, पण तो रिअल फोर्स ऑफ एनर्जी आहे. गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसतंय का, पण तरी आपण जमिनीवर चालतोय. आपल्याला हवा दिसते का, तरी आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन पण दिसत नाही. तसंच सगळ्या गोष्टी ज्या दिसत नाही म्हणजे त्या नाहीये, तसं नाहीये. आपल्याला वाटतं नाही, मला नाही दिसत, प्रूव्ह नाही झालं म्हणजे नाही.
ते पण ते आहे, ते आपल्याला प्रूव्ह माणूस करतोय. ते प्रूव्ह नाही झालं म्हणजे ते नाही असं नसतं. आपल्या बऱ्याच गोष्टी अजून निसर्गात प्रूव्ह नाही झालेल्या, सायन्सला प्रूव्ह नाही झाल्या, त्या इनविजिबल आहेत. म्हणून त्या नाही आहेत का? ते आहेत, पण आपल्याला माणसाला प्रूव्ह करायला एक्सपेरिमेंटची अजून गरज आहे, जास्त जास्त रिसर्चची गरज आहे. तर ग्रॅटिट्यूड पण तसाच आहे, तो इनविजिबल आहे, तो दिसत नाही, पण तो रिअल फोर्स ऑफ एनर्जी आहे. हीच एनर्जी आहे जी आपण सगळ्यांवर वर्क करू शकतो, आपल्या माइंडवर वर्क करू शकते. आणि ह्या एनर्जी, ती कृतज्ञतेची एनर्जी आपल्या इच्छेला जोडली की ती मॅजिक वँड तयार होते, ती जादूची छडी तयार होणार आहे. म्हणजे कृतज्ञता आणि आपली इच्छा, डिझायर, हे दोघं मिळाले तर जादूची छडी. The people who wait for a magic wand fail to see that they are the magic wand. पर्सनल डेव्हलपमेंट कोच थॉमस लिओनार्ड. तो थॉमस लिओनार्ड काय म्हणतोय की आपल्याला, आपण स्वतःच मॅजिक वँड आहे, पण लोकांना ते समजत नाही. ते त्यांना फेल वाटतं, मॅजिक वँड फेल झाली, कारण त्यांना ते आउटसाइड कुठेतरी बघायचं असतं. पण ते तसं नाही, आपणच स्वतः मॅजिक वँड आहे. जर आपण कृतज्ञतेत असू आणि आपण आपली डिझायर त्यात मिक्स केली, आपण आधीच थँक्यू म्हटलो, जर ती इच्छा पूर्ण व्हायच्या आधीच आपण त्याच्याबद्दल खूप कृतज्ञ असलो तर आपण स्वतःच एक मॅजिक वँड आहे. If you have a family member, friend, or anyone you care about is lacking physical health, in financial trouble, unhappy in their work, stress, suffering because a relationship has ended, lost confidence in him or herself, suffering from mental problems, or feeling down about their health, their life, you can use invisible force of gratitude to help them with their health, wealth, and happiness. तर एखादा आपला फॅमिली मेंबर आहे, फ्रेंड आहे, किंवा कोणी पण ज्याची आपल्याला खूप काळजी वाटते, जो जवळचा आहे, प्रेमाचा आहे, नात्यातला आपल्या, तर त्याच्याकडे जर फिजिकल हेल्थ, त्याला खूप त्रास होत असतील, फिजिकल प्रॉब्लेम्स असतील, फिनान्शियल प्रॉब्लेम असतील, तो त्याच्या कामात हॅपी नाहीये, किंवा त्याला स्ट्रेस, टेन्शन आहे, किंवा सफरिंग, काहीतरी रिलेशनशिप मध्ये त्यांचं चांगलं चालू नाहीये, किंवा एखादा ब्रेकअप झाला, काहीतरी रिलेशनशिप डिवोर्स झाला, तुटलाय, कॉन्फिडन्स गेलाय, किंवा मेंटल प्रॉब्लेम, डिप्रेशन, डाऊन आहे, लाईफमध्ये होप सोडले आहेत, काहीच त्यांना लाईफ कडनंच होप नाहीये, अशा लोकांकडे, म्हणजे आपले घरचे असतील, किंवा लव्ड वन असतील, फ्रेंड असतील, तर आपण त्यांच्यासाठी इनविजिबल हा फोर्स आहे, जो फोर्स आहे तो खूप मोठा फोर्स आहे. जसा पाण्याचा धरणातून वाहणारा फोर्स असतो तो दिसतो, पण ग्रॅटिट्यूड पण खूप असेल आपल्याकडे, तर तो फोर्स येतो एनर्जीचा, तो आपण त्यांच्याकडे वळवू शकतो आणि त्यांना हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस मध्ये हेल्प करू शकतो. पण ही हेल्प कधी करू शकतो, तेव्हा आपली मेंटल स्टेट चांगली पाहिजे. आपण दुसऱ्याला फिनान्शियल मदत करण्यासाठी आपण आधी फिनान्शियल थोडे तरी बरे पाहिजे, नाही तर आपणही दरिद्री, तोही दरिद्री, तर दोघं काय हेल्प करणार? आपण अनहॅपी आपल्या वर्कमध्ये आणि त्याला सल्ला देतोय, परत आपण स्ट्रेसमध्ये, माझाच इथं काहीतरी रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, माझीच हेल्थ खराब आहे, आणि आपला ग्रॅटिट्यूड कोणाला देतोय? म्हणजे माझे खड्डे भरायला आधी मला ग्रॅटिट्यूड लागतोय किलोभर, आणि त्याचे खड्डे भरायला तर 2 किलो लागणार आहे अजून, आपण आपल्याला घ्यायच्या आधीच त्याला देतोय. म्हणजे आपल्याला आधी ऑक्सिजन मास्क लावलाय का आपण? आपण म्हणजे आपण थोडे तरी चांगल्या कंडिशनला आहे का, तर दुसऱ्याला मदत करायला जा. नाहीतर मग काय होतं, आपली पण एनर्जी जाते, कारण ही एनर्जी वर्क आहे, ही इट इज नॉट सिम्पल. आता मी इथे, तुम्ही सगळेजण 100 लोक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला 120 काहीतरी जॉईन आहेत, त्याच्यापैकी 50-60 जरी रेकॉर्डिंग पाहत असतील, 30-40 तर काही वाटत नाही मला कशात असतील, जे रेग्युलरली मेसेज करतात ते थोडे लोक असतील, आणि रेग्युलरली अटेंड करतात ते 10-15 जण आहेत. तर पण मग तुम्हाला जी एनर्जी द्यायची आहे, मला एक्सचेंज करायची आहे, तर एनर्जी वर्क आहे. ह्या गोष्टीनंतर मला पण माझी एनर्जी खाली गेलेली फील होते, कारण मी सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकते, सांगते, सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करते, कॉलवर कोणाशी बोलते, कोणाला, म्हणजे आता इथे पण मी तुमच्याशी जे बोलते, तर ही माझी एनर्जी तुम्हाला देते ना, तर दिस इज एनर्जी वर्क. तर जेव्हा तुमची एनर्जी टॉपला असेल, तरच तुम्ही 100 लोकांना देऊ शकता. 100 ने एकालाही द्यायची झाली तर पहिले तुम्हीच त्या एनर्जीच्या खूप खालच्या थराला आहे, तुमचंच तुम्हाला एनर्जी पुरत नाही, आणि आपण दुसऱ्याला काय सांगायला जाणार? त्याच्यामुळे जेव्हा ग्रॅटिट्यूड कोणाला द्यायचा असेल, तेव्हा पहिले स्वतः तपासा की मी व्यवस्थित आहे का, मला ग्रॅटिट्यूड पुरतोय का माझा, तर दुसऱ्याला द्या, आणि ती एनर्जी फोर्स तुम्ही त्यांना देऊ शकता. इफ अ पर्सन यू नो इज गोइंग थ्रू अ टफ टाइम, सॉरी, पुढचं पेज आलं. To wave your magic wand for another's health, imagine that the person's health has been fully restored and say the magic words thank you in heartfelt celebration of receiving the news that he or she is full of health again. You could imagine the person calling you to give the news
or imagine them telling you in person and really see and feel your reaction. When you can feel as grateful now as you would when you heard the news that person's health had been fully restored, it will guarantee that the gratitude you feel is as sincere and as powerful as it can be. तर आता तुम्ही काय इमॅजिन करायचंय, समोरचा माणूस इमॅजिन करायचा आहे आणि त्याची जर समजा हेल्थ खराब असेल तर त्याला आपण किंवा काही पण प्रॉब्लेम असेल तर तो आपण इमॅजिन करायचा आणि आपण असं इमॅजिन करायचं की अशी जादूची छडी त्याच्यावर फिरवतोय आणि त्याची हेल्थ पूर्ण म्हणजे व्यवस्थित झाली, आधी सारखा तो छान झाला, तो बरा झाला किंवा फिनान्शियल स्ट्रेस असेल तर तो कमी झाला. आपण जादूची छडी फिरवली असं डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचंय आणि मग आपण इमॅजिन करायचं की हार्टफेल सेलिब्रेशन तो करतोय, तो किती हॅपी आहे, छान आहे आणि तो पहिला फोन करून मला सांगतोय की हे झालंय, आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय माझा. आणि हे आपण इमॅजिन करायचं की आपल्याला तो सांगतोय, पर्सनली सांगतोय किंवा फोनवर सांगतोय, मग आपली रिॲक्शन कशी असेल, आपण किती थँकफुल असू त्या माणसाची हेल्थ चांगली झाली याबद्दल. तर आणि आपण आधीच पण थँक्यू म्हटलो ते बँड फिरवायच्या आधी की थँक्यू थँक्यू थँक्यू, त्याची तब्येत बरी झाली आहे पूर्ण. आणि नंतर पण म्हटलो की देवाचे खूप धन्यवाद किंवा युनिव्हर्सचे, तर की त्याची तब्येत बरी झाली. तर असं आपण मॅजिक वॅन्ड दुसऱ्यांसाठी हेल्प करू शकतो. टू वेव युअर मॅजिक वॅन्ड टू हेल्प समवन यू लव्ह विथ देअर वेल्थ. Follow the same magical practice and be grateful as if they had the wealth they needed right now. Imagine their wealth has been fully restored. It is done. And you are saying the magic words thank you because you have just received the amazing news. तर हे पहिले हेल्थमध्ये केलं आणि कोणाला वेल्थमध्ये म्हणजे फिनान्शियल प्रॉब्लेममध्ये असतील ते, तर आपण ते पण त्याच्यासाठी पण करू शकतो. आणि असं इमॅजिन करायचं की तो आता वेल्दी झालाय, त्याची फिनान्शियल कंडिशन चांगली झाली आहे, तो व्यवस्थित जगू शकतोय, रेग्युलरली चांगला पैसे कमवतोय, असं आपण इमॅजिन करू शकतो आणि ती न्यूज तो तुम्हाला सांगतोय हे इमॅजिन करू शकतो. आता तिसरा सिनारिओ, इफ अ पर्सन you know is going through a tough time but you don't know what specifically they need, or they need help in more than one area, then you can follow the same magical practice and wave your magic wand by giving thanks for their happiness or for their health, wealth and happiness together. आता एखादा माणूस काहीतरी त्याचा टफ टाइम चाललाय तर त्याला एकाच क्षेत्रात नाही पाहिजे, 2-4 क्षेत्रात मदत पाहिजे असतील, त्याची मेंटल हेल्थ चांगली नसेल, फिनान्शियल प्रॉब्लेम असतील, घरचे काही भांडणं असतील, अशा सगळ्या ह्याच्यात तो प्रॉब्लेम मध्ये, तर आपण मॅजिक वॅन्ड फिरवायची आणि त्याला बाबा त्या सगळ्या ह्याच्यातनं सोडव आणि हॅपीनेस वगैरे, हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी, हॅपीनेस सगळं दे, असं इमॅजिन करायचंय. तर टुडे चूज 3 पीपल यू केअर अबाउट हू आर करंटली इन नीड ऑफ हेल्थ, wealth or happiness, all three. Get a photograph of each person if you have one and keep the photographs in front of you while doing the practice. आपण 3 लोक आज चूज करायचे, त्या तिघांना काय पाहिजे, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस काय पाहिजे, ऑल 3 पाहिजे. तर ते आपण इमॅजिन करून त्या फोटोग्राफ समोर आपले ठेवून ही प्रॅक्टिस करू शकतो. पण आता इथे ते दिलं नाही, पण एक सांगते की आपल्याला काय वाटतं, आता कोणाला मुलं असतील तर माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं आणि त्याला हे कॉलेज मिळावं, ते कॉलेज मिळावं, आपल्या मनात हे असतं. पण समजा आपल्याला वाटतं त्या मुलाने डॉक्टर व्हावं, आपली खूप इच्छा आणि आपण मुलासाठी मॅनिफेस्ट करतो. आता परवाच मला एका आईचा फोन आला होता, त्यांना मुलासाठी 12th आहे त्यांचा मुलगा, तर त्यांना ते कॉलेज काहीतरी पर्टिक्युलर पाहिजे आणि ते मला विचारत होते मी माझ्या मुलासाठी काय करू. आणि त्यांचा मुलगा काहीच करणार नाही, ग्रॅटिट्यूड हे ते काहीच नाही करणार आणि ह्या त्या मुलासाठी मॅनिफेस्ट करताय. आता त्या मुलासाठी मॅनिफेस्ट करताय, पण त्याची इच्छा जाणणं गरजेचं आहे ना. कधी कधी मुलं काय करतात की आपले मित्र घेतायत ना या साईडला ऍडमिशन, की चला चांगले पर्सेंट मिळाले म्हणून सायन्स घेऊ, मित्र म्हणतात की चला कॉमर्स घेऊ, आपल्या सोबत ग्रुप राहील म्हणून ते घेतात. किंवा कधी कधी काय होतं की पॅरेंट्सला पाहिजे की माझा मुलगा IPS ऑफिसरच झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे. पॅरेंट्स प्रेशराईज करताय की एक सोशल प्रेशर त्याच्यामध्ये आहे, पण त्याच्या मनात कधी कधी वेगळंच आहे. जसं 3 इडियट मध्ये आपण बघितलं, त्याला वाईल्ड फोटोग्राफर व्हायचं होतं. आर माधवनचा जो रोल होता त्याला, आणि त्याला जबरदस्ती करून त्याचे पप्पा एसी घेतला, लॅपटॉप घेतला आणि हे घेतलं म्हणून त्याला इंजिनिअरिंग करायला लावताय. तर तुम्ही खर्च केला, तुम्ही सगळं केलं, मग मुलांकडनं काय वसुली करायची का? आपण वसुली भाई आहे का? तर नाही. तर आपण इच्छा थोपण्यापूर्वी कोणावरही इच्छा थोपण्यापूर्वी त्याची पर्सनल इच्छा काय आहे नक्की बघा. जर त्या माणसाला आर्ट्सला जायचंय, कोणाला कॉमर्सला जायचंय किंवा त्याला बिझनेस करायचा आहे, तर हे नक्की बघा की त्या माणसाला काय करायचंय. पण आजकाल समाजात असं चाललंय की एखाद्या गोष्टीला प्रेस्टिज नाहीये ना,
की हलकं समजलं जातं किंवा ह्याला व्हॅल्यू नाहीये ह्या क्षेत्राला, किंवा माझ्या घरचे हे म्हणतायत, किंवा आई वडिलांच्या प्रेशरमध्ये मुलं वेगळं ड्रीम फॉलो करतात आणि अशा वेळेस आपण मॅनिफेस्टेशन करायला जाऊ तर हे सगळं एनर्जी वर्क आहे. आपण बँड चालवतोय, माझा ग्रॅटिट्यूड त्याला देतोय, मी कमवले पहिले, तर मी कष्ट घेतले, मी फुटस्टेप कर, मी सकाळी उठव, मेडिटेशन कर, एवढं सगळं ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सगळं केलं आणि मी देते मुलाला की ह्या कॉलेजला जाऊन तो डॉक्टर बनू. पण त्या मुलाचं चाललंय की मला मनातून इंजिनियर बनायचंय, म्हणजे माझी एवढं पुण्य कमवून मी चुकीच्या ठिकाणी घालते आणि त्या मुलाचं एकंदरीत लक्ष नाहीये त्या गोष्टीमध्ये. म्हणजे ना त्याची एनर्जी वर्क होणार, म्हणजे त्याची एक वेगळं मॅनिफेस्टेशन चालू आहे, तुमचं एक वेगळं मॅनिफेस्टेशन चालू आहे, याच्यामध्ये एनर्जी वर्क पूर्ण कोलॅप्स होणार आणि याच्यात कोणाचाच बेनिफिट नाहीये. पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना मनस्ताप होईल, सगळ्या घरच्यांना, त्याला पण होईल, तुम्हाला पण होईल. तर त्यापेक्षा, किंवा एखादा एखादा म्हणत असेल की माझ्या भावाचा बिझनेस सेट होऊ दे आणि त्याला करायचा असेल जॉब, किंवा आपल्या मुलांसाठी पण कोणाला असं वाटतं की मुलाने जॉबच करावा, त्याने बिझनेस नाही करू, बिझनेसमध्ये तर रिस्क असते, लॉस होऊ शकतो असं, आणि तो मुलगा 4 वेळा जॉब सोडून बसलाय, तरी पण असतं की नाही त्यांनी कशाला बिझनेस केला, त्यांनी जॉबच करावा. मग ते क्लॅश होतं, आई वडिलांचा मुलाचा कंटिन्यू घरात एनर्जी वाईट राहते आणि दोघांचे पण मॅनिफेस्टेशन नीट होत नाही, दोघांची निगेटिव्हिटी. म्हणजे आई वडिलांनी जर म्हणजे आई वडिलांनी जर मुलांना चांगल्या भावना आशीर्वाद दिले नाही ना, तर मुलं खूप लवकर सक्सेसफुल नाही होत. कारण मी तुम्हाला जेव्हा रिलेशनशिपचा चॅप्टर होता तेव्हाच सांगितलं की आई वडिला गंगा दूषित सोर्सलाच असेल, गंगोत्रीला, तर ती पुढे काय स्वच्छ राहणार आहे, पुढे घाणच येणार. तर ज्या वेळेस आई वडीलच मुलांना ब्लेसिंग देत नाही ना, दुस्वास करतात, राग करतात की यांनी माझं ऐकलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, मी सांगितलं होतं तरी जाऊन फसला, तिथे केलं, माझं ऐकलं नाही, हे जेव्हा बद्दुआ तुम्ही मुलांना देतात तर मुलं लाईफ लॉंग स्ट्रगल करतात. त्यामुळे मुलांना प्लीज म्हणजे त्यांच्या मनाने काही नका करू देऊ, थोडंसं गायडन्स द्या, बट त्यांना त्यांच्या इच्छा जाणून घ्या की त्याचं म्हणणं काय, त्याचं लॉजिक काय, आणि मग तुमच्या ब्लेसिंग द्या, मॅनिफेस्ट करा. कधी कधी उलट पण होतं, जसं मुलांना वाटत असतं की आपले पॅरेंट्स जगावे, किंवा सासू सासरे जगावे, किंवा आजोबा आजी जगावे, सगळे जगावेच वाटत असतात. आपण सगळे मेडिकल खर्च करतो, सगळं हॉस्पिटल ऍडमिट हे ते आणि लाखोचे खर्च करतो. आता एक आहेत बरेच केसेस आहेत मला जे फोन येतात त्याच्यामध्ये, पण त्या माणसाला जगायची इच्छा नाहीये समोरच्या, आणि हे प्लॉट बीट विकून खर्च करतायत, पण तो माणूस स्वतः म्हणतोय मला जगायचं नाहीये. त्या माणसांना त्यांना कॅन्सर झालाय आणि तो पण खूप लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे. जर तो माणूस दिवस रात्र यातना भोगतोय, जर तो त्या केमोथेरपी मधनं जातोय, त्याचं शरीर जळतंय, तो कोणाशी बोलायला रेडी नाहीये, तो जगायला रेडी नाहीये, तो वैतागलाय सगळ्या गोष्टीला, तर तुम्हाला पाहिजे तुमचे पप्पा जिवंत, आई जिवंत, किंवा कोणी पण, बट तो माणूस जर मरण यातना भोगत असेल दिवस रात्र, त्याला जर जेवण गिळत नसेल, तर तुम्ही प्लीज त्या माणसाची इच्छा स्वीकारा. म्हणजे प्रयत्न करा, नाही म्हणत मी कोणाला मरू द्या, बट तुम्ही त्या माणसाची पण इच्छा स्वीकारा आणि हे विश करा की त्या माणसाला जे वाटतंय ना ते होऊ दे. म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी तर बेस्ट विचार करतोय, मी तर किती बेस्ट विचार करतोय, मी तर किती चांगला विचार करतोय, पण तुमच्यासाठी तो चांगला आहे, त्या माणसासाठी तो हानिकारक विचार असू शकतो, त्याला तो सहन नाही होते, त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गोष्टी आहेत. त्यामुळे कोणासाठी मॅनिफेस्ट करत असाल तर पहिले त्याला सांगा की बाबा तुला हे मॅनिफेस्ट मी करतोय, पण तुला हे पाहिजे का. म्हणजे इव्हन नवरा बायको पण, जर बायकोला वाटत असेल की नवऱ्याने परदेशात जावं आणि नवऱ्याला वाटत असेल नाही मला भारतातच राहायचंय, बायको दिवस रात्र मॅनिफेस्ट करते, बाई ह्याने परदेशातला जॉब मिळावा, असं करावं तसं करावं, नवऱ्याला असं असतं की नाही मला इंडियात राहायचंय, किंवा ह्याला वाटतंय गव्हर्नमेंट जॉब करावा, बायकोला वाटतंय नाही प्रायव्हेट सेक्टर करावं. असे कोणतेही क्लॅशेस असतील मुलांचे, आई वडिलांचे, भावा बहिणींचे, मित्रांचे, आपल्याला वाटतंय की माझ्या मैत्रिणीने हे करावं, ती किती बेस्ट आहे, किती हुशार आहे, ती हे का नाही करत आहे, का नाही करत आहे, आणि ओढून ताणून तिला हे व्हिडिओ पाठव, ते व्हिडिओ पाठव, तिला हे कॉल करून इतकं समजवते. म्हणजे मी पण केलेलं आहे बऱ्याच जणांना, बरेच रिलेटिव्ह, भाऊ बहीण, कझिन्स, सगळ्यांसाठी केलंय मी पण. बट नंतर हे कळतं की यार त्यांची फ्री विल वेगळी आहे, त्यांची विश वेगळी आहे, त्यांचा लाईफ पाथ वेगळा आहे. आपण मॅनिफेस्ट करायचं म्हणजे कोणालाही ओढून ताणून आपल्या इच्छेनुसार नाही करू शकत. आता मी मॅजिक बुक केलं तर मला वाटतं की माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी मॅजिक बुक करावं. मग त्यांना ओरडून ओरडून नाही, बस मॅजिक बुक कर, नाही बस तू मॅजिक बुक कर, तुझं लाईफ चेंज होईल, तुझं लाईफ चेंज. नाही करू शकत आपण. जेव्हा त्याच्या इच्छेने तो मनापासून त्या फ्लो मध्ये येईल, त्या प्रवाहामध्ये येईल, तेव्हा त्याचा ब्रेन पण ओपन होईल की मी ऍक्सेप्ट करू नॉलेज. जेव्हा तुम्ही जबरदस्ती कोणाला कराल तर ते ऍक्सेप्ट नाही होत.
तो तिथे असं जस्ट येतो, फिजिकली बसतो, पण त्याचं मन नसतं तिथे. त्यामुळे कोणासाठी पण मॅजिक वॅन्ड वापरताना आधी क्लिअर करा. म्हणजे मुलीचं लग्न व्हावं वाटत असेल आपल्याला किंवा मुलाचं लग्न व्हावं वाटत असेल भावा बहिणीचं, तर आधी त्याला विचारा की लग्न करायचंय का तुला, आणि कोणाशी करायचंय तेही महत्वाचं. आपल्याला करायचं असतं आपल्यानुसार, त्यांना करायचं असतं त्यांच्यानुसार. आजकाल हा मोठा एक प्रॉब्लेम आहे अजून, लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, ते सगळं. तर तुम्ही कोणाच्याही फंदात पडू नका. मॅनिफेस्टेशन पहिले स्वतःचे करा, एवढं कमवतोय आपण दिवस रात्र पुण्य तर. आणि जर दुसऱ्याचं करत असाल तर ते पहिले क्लिअर डायलॉग ठेवा, बाबा मी तुझ्यासाठी हे मॅनिफेस्ट करते, नवऱ्यासाठी, बायकोसाठी, सासू सासरे, आई वडील, दीर जाऊ, कोणासाठी पण, फ्रेंड्ससाठी, बॉससाठी, कलिगसाठी, सबऑर्डिनेटसाठी, एनी डॅम थिंग. पण त्यांना विचारून करा. क्लॅरिटी दोघांकडनं असली पाहिजे. कोणालाही रॅन्डम तुमच्या मनात आलं काही इमॅजिन करायचं असं नाहीये. So take the first person, hold their photograph in your hand, then close your eyes, and for 1 minute visualize yourself receiving the news that the person has been fully restored with whatever they need. It is much easier to visualize yourself receiving the news than it is to visualize, for example, an ill person healthy again, or a depressed person happy again, or financial stress person abundant again. And you will feel more excitement and gratitude if you involve yourself इन युअर व्हिज्युअलायझेशन. आपल्याला तिने व्हिज्युअलाइज करायला लावलंय फोटो घेऊन की आपण तो आणि आपण सोबत आहे आणि मग एन्जॉय करतोय, हे बघणं जास्त सोपं पडतं. एकटा माणूस, आजारी माणूस उठून बसला आणि हॅपी असं नाही इमॅजिन होत ना. तर आपल्याला पण ते व्हिज्युअलायझेशन मध्ये इमॅजिन करा की मी आणि तो माणूस असं फिरायला जातोय, पार्टी करतोय किंवा काहीतरी खातोय पितोय. जर तो आजारी असेल तो उठून बाहेर वॉकला येतोय, आपण दोघं वॉकला चाललोय किंवा कुठे फिरायला चाललोय. जर तो सॅड डिप्रेस असेल तर तो आनंदी आहे, तो लोकांशी बोलतोय किंवा तुमच्याशी बोलतोय छान, असं इमॅजिन करा. जर तो फिनान्शियल प्रॉब्लेम मध्ये तर नंतर त्याची अबंडंट परिस्थिती झाली आहे ते इमॅजिन करा. तसं सगळं आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. तर ओपन युअर आईज अँड विथ द फोटोग्राफ स्टील इन युअर हँड से द मॅजिक वर्ड थँक्यू स्लोली 3 times. ओपन युअर आईज ते जाऊन मग फोटोग्राफ हातात धरायचा आणि मॅजिक वर्ड्स म्हणायचे, थँक्यू 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 स्लोली 3 times फॉर द पर्सन्स हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस और वॉट एव्हर कॉम्बिनेशन दी नीड. तर थँक्यू 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 फॉर नेम, हेल्थ, wealth, happiness. As you finish with one person, move on to the next person and follow the same 2 steps until you have finished the magic wand practice by sending health, wealth or हॅपीनेस टू ऑल 3 people. तर 3 लोकांना तुम्हाला 3 लोक चूज करायचे आहे आणि त्याच्यातला पहिला झाला व्हिज्युअलाइज की मग दुसरा करायचा, मग तिसरा. एकत्र तिघांचं करायचं नाहीये, पहिल्या पर्सनचं करायचंय, मग दुसऱ्या पर्सनचं. आणि फोटो घेऊन व्यवस्थित डोळ्यासमोर, म्हणजे फोटो बघून मग डोळे बंद करून प्रॉपर पूर्ण व्हिज्युअलायझेशन करून आणि मग दुसरा पर्सन घ्यायचा. असं 3 पर्सनला वेगवेगळा टाइम द्यायचा. So you can also use this powerful practice when you are walking down the street or going about your day and you come across someone who is obviously lacking happiness. आता तुम्ही खाली रस्त्यावर चालत गेले तर आपल्या दररोज डेली मध्ये आपण म्हणजे कोणाच्या संपर्कात आलो की ज्यांच्याकडे लॅकिंग हॅपीनेस, हेल्थ, वेल्थ नसेल, तर आपण त्यांना पण मॅजिक वॅन्ड देऊ शकतो. फक्त जस्ट आपण मनातल्या मनात अशी मॅजिक वॅन्ड फिरवली असं थोडस फील करायचं आणि गिव्हिंग हार्टफेल थँक्स फॉर देअर वेल्थ, हेल्थ अँड हॅपीनेस. अँड नाऊ दॅट यू हॅव अ सेट रिअल फोर्स ऑफ एनर्जी इन टू मोशन. त्या एनर्जीला आपण मोशन मध्ये टाकलं. आपण मेंटली एनर्जी जी देतो ती आपल्या मेंटल थॉट्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात. तर ती ऍक्च्युअल एनर्जी जाते. आपण नका इमॅजिन करू की मी माझ्या मनात विचार केला आणि त्या माणसाचं काय होणार आहे, तो तर अननोन माणूस आहे. पण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह गेली, ती युनिव्हर्स मध्ये गेली तुमची. आणि आपण जे पण विचार करतोय ना ते कुठेतरी कुठेतरी असतातच, ते संपून नाही जात. तर जसे जे पूर्वीचे विचार झाले, जे बुद्ध, महावीर पूर्वीपासून झाले, गुरु नानक झाले, तर त्यांचे विचार आतापर्यंत पण का चालू आहेत? ते कुठेतरी युनिव्हर्स मध्ये आहेत त्या फ्रिक्वेन्सीज अजून. म्हणजे विचार आपण एकदा केला, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तुम्हाला माहिती आहे, इज इक्वल टू MC². ते आहे. ती आपली थॉट पण एनर्जी आहे, ती कधी डिस्ट्रॉय नाही होत. ती काही ना काही फॉर्म मध्ये वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या लोकांना त्याचा बेनिफिट होत असतो. म्हणजे आता आपण जेव्हा माझे आणि तुमचे थॉट्स मिळाले असतील म्हणून आपण सगळे इथे एकत्र बघू शकतोय. आपण सगळे वेगवेगळ्या लोकेशनला आहे, पण कुठेतरी आपली फ्रिक्वेन्सी मॅच झाली. माझ्या थॉट वेव्हनी तुम्ही
तुम्हाला समजलं असेल किंवा युनिव्हर्सली आपण सगळे एनर्जेटिकली कनेक्टेड आहे म्हणून आपण कनेक्ट झालो, तर ती एनर्जी इन मोशन होऊन जाते. तर आपण जेव्हा दुसऱ्यांवर मॅजिक वॅन्ड फिरवतो, पण ती फिरवण्याच्या आधी म्हणजे केअरफुली करा. कोणासाठी रॅन्डम काहीही करू नका. विचार करा आणि मग करा. तर युझिंग ग्रॅटिट्यूड टू हेल्प समवन एल्स विथ हिज ऑर हर हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस इज द सिंगल ग्रेटेस्ट ऍक्ट ऑफ ग्रॅटिट्यूड यू कॅन परफॉर्म. And one of the magical things about it is that the health, wealth, and happiness you fervently wish for others, you also bring to yourself. आणि आपण ही एनर्जी जी मोशन मध्ये टाकतोय ना, जी दुसऱ्यांसाठी ग्रॅटिट्यूड करतोय, दुसऱ्यांना हेल्प करतोय की बाबा मॅजिकल वॅन फिरवून आणि त्यांची हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस नीट व्हावा, ह्याच्यासाठी आपण करतो. तर ते पण म्हणजे कुठे ना कुठे एनर्जी सायकलच आहे ना, ते आपल्याकडे पण फिरून येतं. तर आपण पण हेल्दी, हॅपी आणि वेल्दी होतो. ते एनर्जी आहे जी आपण मोशन मध्ये टाकली की ती फिरून आपल्याकडे मल्टिप्लाय होऊन येणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात मोठी ग्रेटेस्ट ऍक्ट ऑफ सिंगल ग्रेटेस्ट ऍक्ट ऑफ ग्रॅटिट्यूड यू कॅन परफॉर्म. तर ही सगळ्यात मोठी जादू तुम्ही करू शकता दुसऱ्यांसाठी आणि ती तुम्हाला खूप फोल्डने मदत करेल. आपण जे म्हणतो ना की दुसऱ्यांची जेव्हा मदत करा, समाजकार्य करा, दुसऱ्यांसाठी करा, तेव्हा देव आपल्याला काही कमी पडू देत नाही. ते हेच आहे. तर आता आपण 21-22 दिवस जे करत आलोय ग्रॅटिट्यूड, तर आपल्याला कळतंय की आपल्या लाईफमध्ये आपण एकटे नाही जगत आहे. आपल्याला किती लोक मदत करतात, किती नेचर मदत करतं. तर आपल्याला ह्या प्रॅक्टिसेस करत आपोआप आपण हंबल असं थोडं हे व्हायला लागतो. कृतज्ञता वाढायला लागते. आपल्या परोपकारी भावना जागृत होते की आपल्याला आपण एकटेच नाही जगत आहे. जर आपण एकटेच जगत असतो तर पैसे देऊनच जर सगळं भेटत असतं, तर आपण एकटेच आहे आणि पैसेच आहे. तर पैसे देऊन आपण स्वतः शेती करून ते फूड घेऊ शकतो का? किती पैसे द्या, पण शेवटी ते पैसे देऊन तुम्हाला शेतकरीच लागेल ती भाजी द्यायला. ते ऑक्सिजन त्या निसर्गानेच द्यायला लागेल. तुम्ही किती पैसे दिले तर निसर्गाला तो घेईल का? आणि ते ऑक्सिजन होईल का तयार? आता त्या बाईने जे सांगितलं की करोडो घेऊन घ्या पण मला ऑक्सिजन द्या. म्हणजे असं आहे की आपण हे कृतज्ञता भाव आपल्यात वाढतो. मग आपल्याला असं वाटतं मला हे बेनिफिट झाले, तर हे दुसऱ्याला पण मिळावे. माझ्या कृतज्ञतेने माझ्या लाईफमध्ये जे चेंज झाले ते दुसऱ्याला पण मिळावे. तर आपल्यामध्ये तो कृतज्ञता भाव, आभार भाव जेव्हा येतो, तेव्हा आपण आपोआप दुसऱ्यांना मदत करायला लागतो. किंवा मग आपण निदान एवढं तर करतो की कोणाला तरी मॅजिक बुक सांगून देऊ, बाबा ह्याला पण बेनिफिट होईल, तू असं कर. आपण बऱ्याच जणांनी असं दुसऱ्यांना रेफर केलं मॅजिक बुक मध्ये की बाबा तुला पण प्रॉब्लेम आहे, हे करून बघ, ते करून बघ. आपल्याला फरक पडला तर आपण दुसऱ्याला सांगतोच ना त्या डॉक्टरकडे जा, तो फरक येईल. ते तसं आहे. तर आपल्यामध्ये आपोआप कृतज्ञता भाव वाढतो. The magic practice number 24, the magic wand. Count your blessing, make a list of 10 blessings, write why you are grateful, read your list, and at the end of each blessing, say thank you, thank you, thank you, and feel as grateful for that blessing as you can. तर पहिल्या 10 ब्लेसिंग सकाळी सकाळी करायच्या ज्या मी आज केल्या नव्हत्या आणि माझा दिवस असा छान झाला. Choose 3 people who care about and who you would like to help with more health, wealth, happiness, and all three. तर 3 पीपल आपण 3 लोक चूज करायचे आहे आणि त्यांच्यासाठी आपल्याला हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस सगळं करायचं आहे. तर इफ यू हॅव देम, कलेक्ट अ फोटोग्राफ ऑफ ईच ऑफ द 3 पीपल अँड कीप इट इन फ्रंट ऑफ यू व्हाईल डुईंग द मॅजिक वॅन्ड प्रॅक्टिस. तर तिघांचे फोटोग्राफ घ्यायचे आणि आपण त्यांच्यावर मॅजिक वॅन्डची प्रॅक्टिस करायची. जे वरती डिटेल एक्सप्लेन केले ना, एकेकाला डोळे बंद करून की तो आपल्याला काय न्यूज देतोय ते तसं करून. Take one person at a time and hold their photograph in your hand. To close your eyes and 1 minute, for 1 minute visualize the person's health, wealth and happiness or happiness has been fully restored and you are receiving the news. तर आपण ते व्हिज्युअलाइज करायचंय की त्या माणसाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस जे त्याला पाहिजे होतं ते सगळं मिळालंय आणि तुम्हाला तो गुड न्यूज सांगतोय. तर ओपन युअर आईज अँड विथ द फोटोग्राफ स्टील इन युअर हँड से द मॅजिक वर्ड स्लोली, थँक्यू, थँक्यू, थँक्यू फॉर द नेम्स, हेल्थ, वेल्थ और हॅपीनेस. करायचंय ॲज यू विश. फिनिश विथ वन पर्सन, मूव ऑन टू द नेक्स्ट पर्सन अँड फॉलो द सेम 2 स्टेप्स अंटिल यू हॅव फिनिश द मॅजिक वॅन्ड प्रॅक्टिस फॉर ऑल 3 पीपल. तर आपण 3 लोकांसाठी हे करायचंय सगळं आणि झोपताना मॅजिक रॉक करायचा आहे. तर आता हे मॅजिक वॅन्ड अजून वर्क कसं होतं ह्याच्यात जरी नाही सांगितलं तरी त्याच्या मागे एक लॉजिक आहे की जेव्हा आपण स्वतःसाठी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो ना, ते तर तुमचं स्वतःवर डिपेंड आहे की तुम्ही किती करणार. आता तुमची एक्झाम आहे आणि तुम्ही अभ्यास केलाय, तर तुम्हाला माहिती आहे की मी किती अभ्यास केला. आपल्याला माहिती मी 50% केला, 60% केला की मी पूर्ण 100% सगळ्या केल्या, आपल्याला माहिती आहे. पण आपणच 50% केलाय तर माहिती आहे आपल्याला की मॅनिफेस्टेशन पण नीट होणार नाही 50% मध्ये जर ग्रॅटिट्यूड केले आपण तर. किंवा दिवसभरात आपण ग्रॅटिट्यूड थोडे केले आणि कंप्लेंट जास्त केल्या तर आपलंच मॅनिफेस्टेशन किती होणार आहे.
तर आपल्याला माहिती आहे आपला सिलेबस काय आणि आपला अभ्यास काय आणि आपला ग्रॅटिट्यूड किती, आपली कृतज्ञता किती. पण जेव्हा आपण दुसऱ्याला लावतो, आता हे जर सख्ख ब्लड रिलेशन मध्ये लावली ना, तरी ते लवकर थोडं होतं. ब्लड रिलेशन मध्ये म्हणजे ज्या गोष्टीला आता तुम्हाला एक गाडी घेण्यासाठी 1 किलो, समजा एक एक्झाम्पल देते, की एक गाडी घ्यायला 1 किलो जर तुम्हाला तुमच्यासाठी ग्रॅटिट्यूड पाहिजे मॅनिफेस्टेशनसाठी, आणि तो तुम्ही दिवसभरात 20 दिवसात तो कमवला, आणि झालं ते तुमचं, झालं समजा त्याची मॅच झाली फ्रिक्वेन्सी आणि झालं मॅनिफेस्टेशन. पण तेच दुसऱ्याला लावायचंय, कारण तो तुम्ही नाही आहे ना, त्याच्या पण काहीतरी इच्छा आकांक्षा किंवा त्याचा रेझिस्टन्स काहीतरी मनात वर्क होणार आहे, त्याची बिलीफ सिस्टीम सगळी. तर तुमची बिलीफ सिस्टीम, तुमचं सगळं तुम्हाला रिपोर्ट माहिती आहे, पण समोरच्याचा नाही माहिती की त्याच्या मनात लॅकची भावना आहे, काय भावना आहे, ऑब्स्टॅकल आहे मनात, त्याची बिलीफ सिस्टीम नाही आहे. तर तुम्हाला 1 किलो ग्रॅटिट्यूड नाही, त्या दुसऱ्यासाठी ब्लड रिलेशन मध्ये 2 किलो ग्रॅटिट्यूड लागेल. आणि ब्लड रिलेशन मध्ये नवरा पण नाही, कारण ब्लड ब्लड रिलेशन मध्ये नवरा नाहीये, नवरा दुसऱ्या फॅमिलीचा आहे ना. ब्लड रिलेशन मध्ये माझे आई वडील, भाऊ बहीण हेच येतात, किंवा काका चुलते कझिन्स, की माझ्या ब्लड मधले जे जन्मापासून होते ते. आणि नवरा हा दुसऱ्या रिलेशन मधला झाला, म्हणजे समोरची पार्टी वेगळी, त्याचा ब्लड ग्रुप वेगळा. तर ब्लड रिलेशन नसले नवऱ्यासाठी मॅनिफेस्ट करायला, म्हणजे स्वतःला 1 किलो, ब्लड रिलेशन मध्ये 2 किलो, आणि समजा नवऱ्याला किंवा नवऱ्याच्या पूर्ण फॅमिलीला किंवा फ्रेंडला जे आपले ब्लड मधले नाहीये, त्यांना इमॅजिन करायला त्यांच्यासाठी मॅनिफेस्टेशनला 3 किलो, म्हणजे इतका सारा ग्रॅटिट्यूड लागतो. म्हणजे असं एक्झाम्पल देते, असं किलो किलोवर नाही असं, पण असं एवढ्या पटीने, एवढ्या फ्रिक्वेन्सीने लागतो. जर त्याचं स्वप्न मोठं काहीतरी आपल्याला जॉब हे ते करायचं असेल, पहिले तुम्ही त्याच्यासाठी दिवसभर चांगल्या अवस्थेत असले पाहिजे, तुमच्या कमाई चांगल्या असल्या पाहिजे. मग तुमचे छोटे छोटे स्वप्न जेव्हा मॅनिफेस्ट होत असतील, तेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी ते करू शकता. आणि आपण म्हणतो जे साईबाबा किंवा हे जीजस हे ते चमत्कार कसे करू शकायचे, म्हणतात ना त्यांनी रोगी बरे केले, बऱ्याच जणांनी, स्वामी समर्थ, देवांनी हे केलं ते केलं. कारण ते लोक त्या अवस्थेला पोहोचलेले होते, की जेव्हा त्यांचं ग्रॅटिट्यूड, म्हणजे ते कंटिन्यू देवाच्या साधनेतच असायचे ना. साधनेत म्हणजे चांगल्या फ्रिक्वेन्सीला, शांती, पीस, लव. तर जेव्हा ते त्या फ्रिक्वेन्सीला होते आणि त्यांनी धन्यवाद, कृतज्ञता देवासाठी जी असेल ती सगळ्यात सर्वोच्च फिलिंगला ते होते, त्याच्यामुळे त्यांनी पहिले थँक्यू म्हटलं, देवाचं नाव घेतलं, की त्यांच्यानी चमत्कार होत असतील. म्हणजे आय डोंट नो काय खरंच आहे का खोटं, बट ते त्याच्यानी होत असतील जर झाले तर. कारण ते दुसऱ्यांसाठी मॅनिफेस्टेशनच आहे ना. आपण जे करतोय ते काय, आपणही चमत्कारच करतोय, की माझ्या नवऱ्याला नोकरी लागू दे, माझी आई बरी होऊ दे, माझ्या पोराला असं शिक्षण होऊ दे, मला ही गाडी मिळू दे. हे हे आपण काय करतोय, फक्त त्यांचं इमिजिएट व्हायचं का, कारण ते तेवढ्या फ्रिक्वेन्सीला होते. त्यांनी तोंडातून शब्द काढला की ते व्हायचं. संकल्प सिद्धी याला म्हणतात. संकल्प म्हणजे आपण एक संकल्प घेतला आणि तो बोलला आपण, आणि ते पूर्वी जे साधू संत जे होते, ऋषीमुनी, जे शाप द्यायचे, आशीर्वाद द्यायचे, आणि आपण म्हणतो ना ते 12 वर्ष तपस्या करून तो फळ मागायचा, आणि त्यांनी जे म्हटलं, वरदान दिलं, की ते लगेच व्हायचं. का व्हायचं, कारण ते लोक पूर्ण परमोच्च फ्रिक्वेन्सीलाच होते. ते कधी जेलेसी, हेट्रेड, निगेटिव्हिटीला यायचेच नाही. टॉप 100% दिवस रात्र वर्षानुवर्ष जेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला असाल, तेव्हा तुम्ही जे बोलाल ते होईल. त्याला म्हणतात संकल्प सिद्धी. म्हणजे तो संकल्प, जो विचार आला तो पूर्ण झाला, ह्याला म्हणतात संकल्प सिद्धी. म्हणजे त्यांनी जो वर दिला, तथास्तु म्हटलं की ते व्हायचं लगेच. तर ती पॉवर आपल्यात पण येते मॅनिफेस्टेशनची. जास्तीत जास्त स्वप्न मोठे मोठे पूर्ण होतात, पण जेव्हा आपण हायर फ्रिक्वेन्सीला राहतो तेव्हा. आणि मग आपले तर व्हायलाच लागतात, आपल्या घरच्यांचेही व्हायला लागतात, कारण आपण हायर फ्रिक्वेन्सीला होतो त्याच्यामुळे. आणि ते जेव्हा, ते तर झालंच. आणि दुसरं हे पण आहे, की निगेटिव्हिटी जरी त्यांनी बोलली, समजा त्यांनी शाप दिला शुक्राचार्यांनी, यांनी त्यांनी, की निगेटिव्ह बोललं, शाप दिला कोणाला, तर त्याचं वाईट पण व्हायचं. तर त्यांच्या शब्दात ती पॉवर होती. ती का होती, कारण ते तेवढ्या हायर लेवलला तेवढं तप साध ते करायचे. तर ते तप करणं म्हणजे काय, सासो की माला पे सिमरू में तेरा नाम. तर सासो की माला पे आपल्या श्वास श्वासला आपण ग्रॅटिट्यूड फील करू, कृतज्ञता, आभार, धन्यवाद, हे कंटिन्यू जेव्हा आपण फील करत राहू, जास्तीत जास्त 24 तासापैकी पीसफुल आपली, समजा 10 तास जरी फ्रिक्वेन्सी मेंटेन झाली, तर आपले शब्द खरे व्हायला लागतील. म्हणजे लगेच नाही असे इन्स्टंट आता मला फळ पाहिजे, आंबा पाहिजे आणि ते आला, असं नाही. बट मोस्टली म्हणजे जे स्वप्न आहेत आपले, आपण आज बोललो मला हे खावं वाटलं, ते झालं, किंवा हे जॉबला लागू देत किंवा काय, तसं थोडं थोडं 1-2 महिन्यात तरी आपले असे स्वप्न बिल्ड व्हायला लागतील. आणि आपण मग रॉकेट स्पीडनी जेव्हा पुढे जाऊ, जेव्हा आपण ह्या फ्रिक्वेन्सी आपण अपडेट करत राहू स्वतःच्या, तर त्याच्यामुळे ही मॅजिक वॅन्ड आपण घरच्यांना पण सहज वापरू शकतो, जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी चांगली असेल. चलो, झाला आजचा चॅप्टर. आता थोडेच दिवस आपल्याला राहिलेत. मेडिटेशन करायचं आज.
करूया, थांबा सर्च करूया. कोणाला चांगले अनुभव आले किंवा काही वाईट पण आला तरी सांगू शकता की ते फ्रिक्वेन्सी मेंटेन करता येत नाहीये किंवा काही प्रॉब्लेम येतोय, काही क्वेश्चन आहे. आणि कोणी हा प्रश्न नाही विचारला की मॅजिक डस्ट मध्ये आणि मॅजिक वॅन्ड मध्ये काय फरक आहे. आपण मॅजिक डस्ट पण दिली होती ना आधी. मॅजिक डस्ट मध्ये काय होतं की आपण मॅजिक डस्ट अशी हाताने देतोय किंवा डोळ्यांनी देतोय ना, तर ती फक्त ब्लेसिंग देतोय, की म्हणजे अशी इन जनरल आता ग्रुप ऑफ पीपल दिसला किंवा झाडं दिसले, नेचर दिसले, कोणी पण दिसलं, भिकारी दिसला, की यांचं चांगलं होई, ब्लेसिंग आहे, म्हणजे असे नॉर्मल आशीर्वाद, त्यांचं पर्टिक्युलर मॅनिफेस्टेशन नाही करत आहे. जसं आपल्या घरातल्यांचं एखादं स्वप्न आपण पूर्ण करतोय ना, मॅनिफेस्ट करतोय, तसं आपण इन जनरल जे लोक आहेत रस्त्यावर जाताना पण मॅजिक डस्ट दिली, जसं सर्व्हिस जे आपल्याला देत आहेत, स्वीपर्स आहे, कचरावाले, पोलीस आहेत, जे रोड ट्रान्सपोर्ट, जे पण लोक आहेत त्यांना आपण रॅन्डम, त्यांचं स्वप्न काय आपल्याला नाही माहिती, तर आपण त्यांना रॅन्डमली सगळ्यांना थँकफुलनेस म्हणून मॅजिक डस्ट सगळ्यांना देतोय. आपल्याकडे ग्रॅटिट्यूड आहे, सगळ्यांना थँक्यू म्हणतोय, हे फरक आहे. आणि मॅजिक वॅन्ड मध्ये आपण पर्टिक्युलरली कोणाचं तरी स्वप्न घेऊन ते मॅनिफेस्ट करतोय, हा फरक आहे. चला आपण मेडिटेशन आज करूया. येतोय आवाज? जास्त आहे का? डोळे बंद करा, श्वासावर लक्ष द्या. डीप श्वास घ्या पोटातून आणि डीप श्वास सोडा. शांत ठिकाणी नदीच्या किनारी बसलोय, मऊ गवतावर असं इमॅजिन करा. हिरवं मऊ मऊ गवत आहे, छान नदी फ्लो होते. नदी किनारी आपण बसलोय शांततेत, पाणी छान वाहतय. आपले विचार हळूहळू शांत होत आहेत. त्या नदीमध्ये आपले विचार वाहत जाताना बघायचे. त्या नदीचं पाणी जेवढं स्वच्छ आहे तेवढं आपल्या डोक्यात पण इतकी शांत आणि स्वच्छता, शांती, पीस फील करायची आहे. पूर्ण श्वासांना मी थँक्यू म्हणतोय. डीप श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता इमॅजिन करा कोणते पण तुमचं फॅमिली मेंबर, फ्रेंड, कोणाचं काय स्वप्न तुम्हाला वाटतंय की मॅनिफेस्ट करावं, त्यांना काय वाटतंय ते इमॅजिन करा. कोणाला न्यू जॉब हवा असेल, कोणाला हेल्थ हवी असेल, कोणाला फिनान्शियली काही फ्रीडम पाहिजे असेल किंवा फिनान्शियली फ्री व्हायचं असेल, प्रॉब्लेम्स मधनं सॉल्व्ह व्हायचं असेल, मेंटली कोणी डिप्रेस असेल त्याला नॉर्मल आनंदी फील करायचं आहे. मी ते इमॅजिन करा, तो पर्सन डोळ्यासमोर आहे. आणि तो तुम्हाला समोर येऊन सांगतोय की मी त्या सगळ्यामधनं कसं बाहेर आलोय आणि मी खूप हॅपी आहे. आनंदाने
आनंदाने उड्या मारतोय की मी माझ्या हेल्थवर चांगलं काम केलंय किंवा फिनान्शियल प्रॉब्लेम मधनं बाहेर आलोय किंवा मेंटली मी स्ट्रॉंग झालोय. कोणाचं लग्न व्हायचं असेल, कोणाच्या मुलांना कॉलेज करिअर निवडायचं असेल, कोणाची मुलं लहान असतील तर ते हट्टी असतील काही तर ते शांत झालेले आहेत आणि सगळं तुम्हाला वेळ देत आहे, शांतीने तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायला वेळ देत आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता ज्याची जशी सिच्युएशन असेल आणि आपण सगळे आनंदाने सेलिब्रेट करतायत ती दिवस. सगळे खूप हॅपी फील करतायत. तुम्हाला ते पर्सन स्वतः न्यूज सांगतोय आणि तुम्ही आनंदाने एकमेकांना मिठी मारतायत की वाव किती छान झालं. हेच हवं होतं मला. आणि सगळे मिळून छान सेलिब्रेशन करतायत, गप्पा मारतायत, बसलेत. आणि ते सगळं झाल्यावर तुम्ही शांत फील करतायत परत त्याच नदी किनारी. मी खूप मेंटली छान पीसफुल फील करताय, आनंदी. छातीवर हात ठेवा आणि एक पोटावर ठेवा. पोटातून श्वास घ्या. पोट श्वास घेतल्यावर पोट फुललं पाहिजे आणि श्वास सोडल्यावर पोट रिकामं करा. शांत फील करा, खूप सुकून मध्ये. पूर्ण शरीर तुमचं खूप पीस मध्ये. इतकी शांती, प्रेम तुमच्या हृदयात, तुमच्या पोटात, गट फिलिंग मध्ये खूप छान शांत स्टॅबिलिटी आली आहे. खूप शांती, पीस, सुकून, लव, हॅपीनेस सगळं फील करताय तुम्ही. हा थँकफुलनेस, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता माझ्या पूर्ण शरीरात कायम असू दे. सगळ्याबद्दल धन्यवाद. या हवेबद्दल, या श्वासाबद्दल, या शरीराबद्दल. माझे डोळे, कान, डोकं, पाय, हात, पूर्ण बॉडी इतकी हेल्दी आहे, छान चालते. माझं हार्ट इतकं सुंदर ब्लड पंप करतंय, सगळीकडे जातंय. माझ्या हार्ट मध्ये डीप सुकून वाटतोय. हार्टच्या पूर्ण सेन्सेशन फील करा, त्याची धडधड, त्याचं पंपिंग, पूर्ण पल्स रेट खूप नॉर्मल आहे, खूप छान आहे, शांतीमध्ये. डीप सुकून, पीस माझ्यात आहे. आणि मी दिवसभर ही शांतीची, पीसची फिलिंग कॅरी करणार आहे. रात्री झोपताना पण मी या पीस मध्ये झोपणार आहे. माझं शरीर पूर्ण छान झोपून रिपेअर होणार आहे. झोपताना मॅजिक रॉक करता करताच मला छान बेबी लाईक स्लीप येते. लहान
लहान बाळ जसं सगळं छान स्वस्त स्माईल करत झोपतं ना, त्याला कसलीच चिंता नसते. त्याच्या आईच्या कुशीत असतं ते. त्याला माहिती आहे आई-पप्पा आहेत, माझं घर आहे आणि मी इथे सुरक्षित आहे. त्या सुरक्षित ठिकाणी तो आईच्या कुशीत छान झोपून जातो. तसं झोपायचंय आपल्याला रात्री. पूर्ण शरीराला थँक यू. युनिव्हर्सला थँक यू. श्वासांना थँक यू. या सगळ्या सिस्टीमला थँक यू. जे दिवसभरात माझ्यासाठी सगळे आजूबाजूला माझ्यासाठी काही ना काही करतायत, मला हेल्प करतायत. देश चालवतायत, सिस्टीम चालवतायत, ते ऑफिस, घर चालवतायत. सगळ्या गोष्टींना थँक यू. थँक यू, थँक यू, थँक यू. आय लव्ह यू युनिव्हर्स. श्वासाकडे लक्ष द्या. तुम्ही बसलेले तिथे परत या.